कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाबा परिसरात उघडकीस आलेल्या एका हाय प्रोफाईल खून प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपी महिलेने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये ठेवला। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नीलकंठ सोसायटीत एका बंद फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी मानपाडा पोलिसांना याबाबतची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता फ्लॅट बाहेरून बंद होता। दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर घरात कोणीच नसल्याचे दिसून आले। मात्र बाथरूममध्ये संशयास्पद गोणी आढळून आली। ती उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी महिलेने प्रियकराची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये ठेवला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृतदेह लवकर कुजावा तसेच रक्ताचे डाग नष्ट व्हावेत या उद्देशाने तिने बाथरूमचा नळ सतत सुरू ठेवला होता। सोसायटीत पाणी पुरवठा होत असताच पाणी थेट गोणीवर पडत असल्याने मृतदेह सतत पाण्यात भिजत राहिला आणि तो वेगाने कुजू लागला। खून केल्यानंतर आरोपी महिला कोणताही ठोस पुरावा न ठेवता कोलकात्याकडे फरार झाली। मात्र पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉइसमेल पाठवला। त्यामध्ये फ्लॅटच्या बाथरूमचा नळ सुरू आहे आणि तिथे एक मृतदेह ठेवला आहे असे तिने सांगितले। हा व्हॉइसमेल ऐकताच घरमालक हादरला आणि त्यांनी तत्काळ मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून मानपाडा पोलीस या हाय प्रोफाईल खून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत।